स्वामी समर्थ. पिठोरी अमावस्या. 11 दिव्यांनी ओवाळा आपल्या मुलाबाळांना. मुलांची भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक कामात त्यांना यश येईल. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया काय उपाय करायचा आहे. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा. या दिवशी दिव्यांनी आपल्याला मुलांना ओवाळायचं आहे. ही अमावस्या सगळ्यात मोठी मानली जाते आणि तेवढंच हा सणसुद्धा, कारण या दिवशी पिठोरी अमावस्या असते. यावर्षी पिठोरी अमावस्या ही 22 ऑगस्ट 2025 रोजी आहे. ही अमावस्या 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 चालू होते तर 23 ऑगस्ट दुपारी सकाळी 11:35 संपेल. धार्मिक मान्यतेनुसार 64 योगिनी आणि देवी पार्वतीची पूजा या दिवशी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता पार्वतींनी 64 योगिनीसह भगवान गणेशाची पूजा केली, म्हणूनच याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात. मुळात पिठोरी या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेली मूर्ती, म्हणून या दिवशी महिला पिठापासून 64 योगिनीची मूर्ती बनवतात आणि त्याची पूजा करतात. असं मानलं जातं की माता पार्वतीने श्री गणेशाला प्राप्त करण्यासाठी या दिवशी पूजा अर्चना आणि पिठाने बनवलेली मूर्ती केली होती. म्हणून हा दिवस आई आपल्या मुलाबाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मुलाबाळांच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर कोणती अडचण येऊ नये, कोणतेही संकट समस्या येऊ नये म्हणूनच आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे याचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्याचे फायदे पण सांगितलेले आहेत.